नमस्कार, वेलकम. स्वागत आहे आपल्या आठवड्यामध्ये. तर ऑल इंडिया सैनिक स्कूलची एक्झाम या वर्षी जी मुलांनी दिली होती 2024 मध्ये 28 जानेवारीला, तर त्या एक्झामसाठी OMR चॅलेंज आलेलं आहे. म्हणजे मुलांना आता अँसर की पण सैनिक स्कूलची काय आहे हे पाहता येत आहे. मुलांनी OMR वर जे सोडवलं होतं ती OMR वर पण आपल्याला पाहता येणार आहे आणि आपण त्याला चॅलेंज पण करू शकतो. तर हे चॅलेंज कसं करायचं, या वेबसाईट वरती कसं जायचं, या सर्व डिटेल आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तो अशा प्रकारचे व्हिडिओ आपण दरवेळेस आणतच असतो आणि हा व्हिडिओ ज्याला खरी गरज त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकता, शेअर करू शकता. डिटेलमध्ये आपण पाहूया की ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी जे आता OMR चॅलेंज करायचं आहे, तर हे कशा प्रकारचं आहे. तर पहिली गोष्ट आपण एक क्लिअर करूया की आपल्याला यासाठी जी वेबसाईटवर जायचं आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल, तर आपण जर टाईप केलं तर कुठलीही प्रकारची बऱ्याचशा त्या ठिकाणी वेबसाईट येतात. आपण जर टाईप केलं याच्यामध्ये 2024 असं जर टाईप केलं तर आपल्याला, कारण पाठीमागच्या वेबसाईट पण त्यांच्या अजून ऍक्टिव्ह आहे, चुकून आपण पाठीमागच्या वेबसाईटला जातो. ऑल इंडिया सैनिक स्कूल 2024 असं टाईप केल्यानंतर ही वेबसाईट आपल्यापर्यंत आलेली आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या. आपण याच्यावर क्लिक केलं की दिसते आपला सैनिक स्कूल 2024 असं या ठिकाणी राईट केलेलं आहे, म्हणजे आपण योग्य वेबसाईट वरती आहोत. तर या वेबसाईट वरती आपण त्यांची पूर्ण माहिती पत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे PDF जे आहे डाउनलोड करू शकता. कसं चॅलेंज करायचं याच्यामध्ये त्यांनी एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सांगितलेलं आहे. तर आता आपण बघूया की ऑल इंडिया सैनिक स्कूलची ही जी मुलांची आपली OMR आहे ते आपण आणि त्यात चॅलेंज कसं करायचं. तर या ठिकाणी दिसते आपल्याला वरती पण पट्टी येत आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल 2024 अँसर की चॅलेंजेस लाईव्ह, आणि या ठिकाणी दिले क्लिक हिअर फॉर अँसर की चॅलेंज. तर आपण याच्यावरती क्लिक केलेलं आहे अँसर की चॅलेंज साठी. याच्यामध्ये आपल्याला दिसते ऍप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, सिक्युरिटी पिन टाकायचं आणि सबमिट करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला लॉग इन करायचं. आपण लॉग इन करूया याच्यामध्ये. अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ वर टाकून घ्यायचं, सिक्युरिटी पिन टाकायचं इथं. तो अशा प्रकारे आपण लॉग इन केल्यानंतर ना आपल्याला जी स्क्रीन उघडते याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये माहिती दिसतो. आपला मुलाचा ऍप्लिकेशन नंबर, विद्यार्थ्याचं नाव दिसत आहे, फादर नेम, जेंडर, बुक नंबर म्हणजे कुठल्या बुकलेट नंबर त्याचा होता, क्लास 6 साठी आहे, रोल नंबर त्याचा दिसतो, डेट ऑफ बर्थ, मदर नेम, मीडियम कुठलं होतं, सेट कुठला होता, विद्यार्थ्यांनी कुठल्या सेट दिला होता हे पण यावर दिसत आहे, आणि व्ह्यू OMR अँसर शीट असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दोन महत्वाचे पार्ट आहेत. बऱ्याच जण याची क्लिअरिटी नसावी म्हणून मी व्यवस्थित सांगणार आहे. तर याच्यामध्ये दोन महत्वाचे पार्ट आहेत. तर याच्यामध्ये दिले पहिल्यांदा चॅलेंज OMR शीट. तो OMR शीटलाही आपण चॅलेंज करू शकतो. ठीक आहे. आणि दुसरा पार्ट आहे चॅलेंज अँसर की. ओके, आता हे दोन्ही बघायच्या अगोदर आपण आपल्या विद्यार्थ्याची जी अँसर की आहे, जी OMR होती, ज्याच्यावर मुलांनी ऍक्च्युअली लिहिलं होतं पेपरमध्ये, ती पाहूया. आणि त्यासाठी इथं आपल्याला ऑप्शन दिसतंय व्ह्यू OMR इथं आहे. या ठिकाणी आपण नंतर विद्यार्थ्याची जी OMR मुलांनी एक्झाम मध्ये बघितली होती किंवा लिहिली होती, त्यात जे एक्झाम मध्ये मुलांनी OMR सोडवलं होतं तीच OMR आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपल्याला एक काम करायचं म्हणजे हे OMR सगळं दिसतंय आपल्याला, त्यांनी कुठं गोल केलं वगैरे. ठीक आहे. तर आपल्याला फक्त यात सेव्ह करून घ्यायचे. तर अशा प्रकारे ही जी OMR डाउनलोड झालेली आहे याचा आपण स्क्रीनशॉट काढायचा. मोबाईलवरती एकदम इझी पडतं, याचा आपण एकदम स्क्रीनशॉट पूर्ण पेजचा एकाच वेळेस आपला हा स्क्रीनशॉट मिळू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला आपली OMR मुलांची जी आहे आपण डाउनलोड करू शकतो किंवा सेव्ह करू शकतो. OMR चा हा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. ओके, आपण एक महत्वाचा पार्ट बघूया की आपल्याला जे OMR आता आपण डाउनलोड केलेले आहे ते आपल्याला, समजा माझ्या मोबाईल मध्ये ती OMR समजा सेव्ह आहे, तर आपल्याला फक्त आता चेकआउट करायचंय की आता यासाठी जे OMR वरती आपल्या मुलांनी ऑप्शन दिले होते तर त्यांनी ते व्यवस्थित रेकॉर्ड केले आहेत का, यासाठी आपल्याला व्यवस्थित चेक करा. हा पहिला पार्ट आहे. याच्यामध्ये आपण OMR ला चॅलेंज करणार आहे की आपल्या मुलांनी OMR वरती जे गोल केले होते, की पहिल्या क्वेश्चनला सपोज डी केलं होतं, तर त्यांनी त्यांच्याकडे रेकॉर्ड करताना ते डीज घेतलेलं आहे का वेगळे घेतलेले हे जर आपण बघू शकतो. जर वेगळं घेतलं असेल तर आपण त्याला चॅलेंज करू शकतो. आणि जर आपलं वेगळे घेतलेलं आहे, समजा चुकून समजा वेगळे घेतलेलं आहे आणि ते जर आपल्याला वाटलं की हे चुकीचं आहे तर आपण त्याला चॅलेंज केलं पाहिजे. तर आपण इथे बघू शकतो व्ह्यू चॅलेंज OMR शीट आणि चॅलेंज OMR शीट. तर आपण ह्याच्यावर गेलो व्ह्यू चॅलेंज OMR शीट, तर ते म्हणते ऍटलीस्ट एक क्वेश्चन तरी चॅलेंज करा, म्हणून आपल्याला ह्या हिरव्यावरती जायचं चॅलेंज OMR शीट. तर चॅलेंज OMR शीट वरती आल्यानंतर इथं पण आपण OMR पाहू शकतो, पण इथं आपल्याला सगळी तीच माहिती आहे, परंतु या ठिकाणी दिलेला आहे रेकॉर्डेड रिस्पॉन्स ऍज पर OMR शीट. तर हा जो रिस्पॉन्स आहे हा आपल्याला चेक करायचा आहे की जे आपण OMR डाउनलोड केलेलं आहे मुलांचं, त्याच्यामध्ये मुलांनी जे काही प्रत्येक क्वेश्चन नंबरला अँसर दिलेला आहे ते याच्यामध्ये सेम आहे का हे आपल्याला चेक करायचंय. ओके, मग आता हे जे दिसतंय आपल्याला रेकॉर्डेड रिस्पॉन्स ऍज पर OMR शीट, 2ला 2च दिलंय, 2ला 2च दिलंय, हे ठीक आहे. आपल्याला मुलांची जी आता OMR याच्या अगोदर आपण डाउनलोड केलेली आहे
त्याच्यावरती आणि ह्याच्यावरती आपल्याला मॅच करायचंय, प्रत्येक प्रश्न चेक करायचा आहे. त्या मुलाची समजा आहे माझ्याकडे, तर मोबाईलमध्ये आता जस्ट आपण डाउनलोड केली होती ती इथं बघू शकतो, किंवा आता आपण जस्ट इथं पण एक पाहिली होती. तर आपल्या याच्यामध्ये चेकआउट करायचे की प्रश्न क्रमांक 1 समजा इथं 2 दिलाय, तर मुलांच्या ओएमआरच्या फोटोमध्ये पण 2च आहे का? तर इथं 2 नंबरला 2 दिले, इथं 2च आहे का? 3 नंबरला या ठिकाणी दिलेस ते मला 3 नंबरला 4 आहे, तर इथं 4च आहे, बरोबर आहे. तो हे चेकआउट करायचंय. काही वेळेस हा रेकॉर्डेड रिस्पॉन्स चुकीचा असू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण पहिल्यांदा रेकॉर्डेड रिस्पॉन्सला चेकआउट करायचंय, आणि जर याच्यामध्ये आपल्याला काही चूक वाटलं की आपल्या मुलांनी समजा या प्रश्नाला 8व्या नंबरला ओएमआर मध्ये गोल केलेलं दिसतंय, आपल्याला 4 नंबरला केले पण इथं आहे 3 नंबरला, तर आपण याला चॅलेंज करू शकतो. ओके. आणि आपण याला इथं क्लिक करू शकतो, ज्याला चॅलेंज करायचं का इथं 8ला आहे, पण आपल्या मुलाने समजा इथं 8ला 3 दिले पण आपल्या मुलाने 4ला केले, तर आपण इथं त्याला क्लिक करून चॅलेंज करू शकतो अशा प्रकारे, की आपल्याला आपल्या मुलांनी 4ला केलेलं आहे पण इथं ओएमआर वरती रेकॉर्ड करता 3 झालेलं आहे, आणि जर आपल्याला त्याच्यामधून जर आपल्या मुलाचं उत्तर चुकत असेल तर आपण चॅलेंज केलं पाहिजे. तर अशा प्रकारे चॅलेंज केल्यानंतर ना पुढे आपण जाऊ शकतो. या ठिकाणी सबमिट करू शकतो. इथे एक फाईल पण देऊ शकतो, क्लेम्ड अँसर की लिस्ट अपलोड. तर अशा प्रकारे ते एक त्यांना सपोर्ट म्हणून फाईल देऊ शकतो, किंवा या प्रश्नाला बघा स्क्रीनशॉट पाठवू शकतो की आपल्या मुलाचं ओएमआर मध्ये हे आन्सर आहे आणि रेकॉर्ड करताना चुकीचं झाले रेकॉर्डला. तर हे आपण अशा प्रकारे इथं देऊ शकतो, कॅप्चर टाकून हे पुढे व्हेरीफाय करू शकतो. अशा प्रकारे हा जो फर्स्ट पार्ट बघतोय आपण, याच्यामध्ये आपण ओएमआर ला चॅलेंज करतोय की आपल्या मुलांनी ओएमआर वरती जे उत्तर लिहिलं होतं त्यांनी रेकॉर्ड करताना रिस्पॉन्स मध्ये तेच लिहिलेलं आहे का, हे फर्स्ट पार्ट होता. याच्यामध्ये जस्ट इथं दिलेलं आहे आपल्याला की रेकॉर्डेड रिस्पॉन्स ऍज पर ओएमआर. अशा प्रकारे जे आपण पहिल्यांदा डाउनलोड केली होती ओएमआर मुलांची, त्याला आपण चेकआउट करतो की हे सगळं मॅच होतंय का. ओके. तर हा आता फर्स्ट पार्ट. आता आपण बघूया की मुलांचं समजा आता हे सगळं क्लिअर आलेलं आहे, रेकॉर्ड रिस्पॉन्स सगळं योग्य आलेलं आहे समजा. तर आता आपल्याला चेक करायचे की मुलांची अँसर की नुसार कुठले बरोबर कुठले चुकीचे, त्यांची ऑफिशियल अँसर की कुठले, हे आपण आता बघणार आहे. ओके. तर आपण डॅशबोर्डला चाललो इथंच. ओके. तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा ओएमआर बघितल्यानंतर ना इथं जाऊन आपण रेकॉर्डेड रिस्पॉन्स प्रत्येक गोष्ट चेक केली की ज्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित रेकॉर्ड केलेलं आहे का हे चेक केलं. आणि जर नसेल केलं, त्यांचं रेकॉर्ड जर व्यवस्थित नसेल, तर आपण त्याला चॅलेंज करायचंय. रेकॉर्डला साधारण 100 रुपये प्रति प्रश्न ते घेतात, आणि त्या ठिकाणी आपण व्यवस्थित रेकॉर्ड ते रिस्पॉन्स त्यांना देऊ शकतो, चॅलेंज देऊ शकतो. ओके. तर अशा प्रकारे आपण ओएमआर ला चॅलेंज केलं. आता आपल्याला मुलाची ओएमआर तर आपल्यापाशी आहेच की मुलांनी कुठले कुठले गोल केलेले आहेत, कुठले आन्सर्स आहेत. आता त्यांच्या आन्सर केला चेक करायचे की आपले किती मार्क्स पडतात हे आपण आत्ताच आपल्याला कळू शकतं. तर आपण चॅलेंज आन्सर केला आपण जाऊया. तर चॅलेंज आन्सर केलं आपण आल्यानंतर ना ही जी असते आपल्याला हे करेक्ट ऑप्शन आन्सर्स, हे त्यांची आन्सर की आहे. आपल्या मुलाच्या जो पेपर सेट आहे त्यासाठी ही त्यांची आन्सर की आहे. त्यांनी दिलंय की बाबा पहिल्याचं उत्तर 2च आहे, दुसऱ्याचं उत्तर 3च आहे. याप्रमाणे आपण पहिल्यांदा मार्क चेक करून घेऊ शकतो. मुलाची जी ओएमआर आहे ती समोर घेऊ शकतो, आणि येथे जे उत्तर दिले आहेत आन्सर की त्यानुसार कुठे बरोबर किती चुकीचे हे काढू शकतो. हे प्रथम आपण आपले मार्क काढून घेतले. आता समजा आपल्याला एखाद्या वाटलं की ह्या आन्सर की मध्ये असे काही प्रश्न पण आहेत की सैनिक स्कूलमध्ये की एका प्रश्नाचे 2 प्रश्न 2 त्याच्यामध्ये उत्तर होते, किंवा प्रश्न चुकीचा आहे, असं जर असेल, आणि जर त्याच्यामध्ये आपल्या मुलाचा त्या प्रश्नाला समजा चुकलेला आपल्या मुलाचा तो प्रश्न आहे, परंतु तो प्रश्न चुकीचा असेल किंवा त्या प्रश्नामध्ये 2 आन्सर येत असतील, तर आपण 100% या आन्सर कीला पण चॅलेंज करू शकतो. मग या इथंच आपल्याला आन्सर कीला चॅलेंज करायचंय. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलंय की पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 दिलेलं आहे, पण आपल्या मुलाचं जे उत्तर आहे ते 3 आहे आणि चुकलेलं आहे तो समजा. पण हा पहिल्या क्रमांकाचा प्रश्न चुकीचा आहे, याचे समजा दुसरं पण आन्सर येते, 3 नंबरचा पण येऊ शकतो आणि 2 नंबरचे होतं. जर अशा प्रकारे 2 त्याचे आन्सर येत असावेत अशा शक्यता आहेत काही काही प्रश्न, जसं की इंटेलिजन्सला तसे काही प्रश्न आहेत. ठीक आहे. आणि ते प्रश्न कुठले कुठले त्याच्यावरती नंतर एक व्हिडिओ आणणारच आहे, जे आपले पालक पॅरेंटिंग ग्रुपमध्ये 3,500 पालक आहेत, त्याच्यामध्ये ज्या पालकांनी असे चॅलेंज केलेले जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते एकत्र करून मी नंतर आणणार आहे. तो अशा प्रकारे प्रश्नाला जरी आपल्याला चॅलेंज करायचं असेल आन्सर केला, तरी आपण चॅलेंज करू शकतो की हे तुम्ही जे 2 दिले ना ह्याचं उत्तर 2 नाही तर 3 आहे, असं आपण चॅलेंज करू शकतो. किंवा 2 नाही 3 आहे असं चॅलेंज करू शकतो. आणि त्याच्या खाली इथं चूज फाईल म्हणजे त्यांना हे सगळं लिहून देऊ शकतो, म्हणजे यासाठी एक पुरावा देऊ शकतो. म्हणजे काय करायच्यासाठी आपल्याला की एक आपल्याला कागद घ्यायचा, कागदावरती मुलाचं नाव, ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर, त्यानंतर मुलाचा जो सेट कोड आहे तो कोड म्हणजे बुकलेट नंबर जो काय याच्यावर दिलेलाच आहे कितला कोड नंबर,
आणि जो प्रश्न आपण त्यांना चॅलेंज करणार आहे आन्सर की मध्ये, त्या प्रश्नाचा क्रमांक, तो प्रश्न लिहू पण शकतो, नाही लिहिलं तरी चालतो, पण लिहिलं तरीच काय हरकत नाही. तो प्रश्न काय आहे तो आपण लिहिलाय समजा, आणि त्यांचं गिव्हन आन्सर हे पण लिहू शकतो, त्यांनी काय दिलेलं आहे त्यांच्या आन्सर शीटमध्ये, आणि आपलं आन्सर आपण त्यांना एक्सप्लेनेशन देऊ शकतो की हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्याचं उत्तरचं खाली एक्सप्लेनेशन देऊ शकतो की या प्रकारे हे असं पण उत्तर येतं अशा प्रकारे, आणि हे उत्तर असं पण येतं, असं देऊन त्यांना चॅलेंज करू शकतो. अशा प्रकारे आपण ह्याला चॅलेंज करता येतं. एका कागदावरती आपण हे सगळं लिहू शकतो, आणि मग काय खाली कॅप्चर टाकून आपल्याला ₹200 आन्सर कीला चॅलेंज करताना एका क्वेश्चनला ₹200 त्यांची फी आहे साधारण. तो अशा प्रकारे आपण आन्सर कीलाही चॅलेंज करू शकतो. हा दुसरा पार्ट आपण बघितला. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये क्लिअरिटी आलेली आहे का? बघा, हे 2 पार्ट वेगळे होते. मी बऱ्याचशा गोष्टी पाहत होतो, कारण मला असं लगेच व्हिडिओ टाकण्यापेक्षा आपण थोडंसं बऱ्याच गोष्टी आपल्या चालवत असतात, त्याच्यामुळं आपण पहिल्या अगोदर पण हा जो, आणि त्यांनी 27 तारखेपर्यंत दिलेले आहेत. 27 तारखेपर्यंत जर आपण ज्या पालकांनी हे चॅलेंज करतील रेकॉर्ड रिस्पॉन्सला, त्यांनाच त्याचे मार्क्स वाढतील. आन्सर कीला जे चॅलेंज करतील त्याचे सगळ्यांना फायदा होतो. पण चॅलेंज केलं पाहिजे सर्वांनी आन्सर कीला. जर आपल्याला वाटतं एखादा प्रश्न चुकीचा आहे किंवा एका प्रश्नाचे 2 आन्सर आहेत, तर आपण चॅलेंज केलं पाहिजे. तो आपल्यामुळे आपलेही आणि दुसऱ्यांचेही मार्क्स वाढणार आन्सर कीला चॅलेंज केल्यामुळे. परंतु रेकॉर्डेड रिस्पॉन्सला ज्यांना चॅलेंज करायचं होतं, ते त्याचा वैयक्तिक फायदा आहे. जर आपण ते बघितलंच नाही तर त्याचे काही फायदा होणार नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे 2 गोष्टी आपण आता पाहिल्या. एक म्हणजे आपल्याला OMR ला चॅलेंज करायचे, म्हणजे आपल्या OMR वरती जे मुलांनी गोल केलेले आहेत ते रेकॉर्डेड रिस्पॉन्स मध्ये त्यांनी व्यवस्थित घेतलेले आहे का रेकॉर्ड करून, हे पाहायचंय. त्याच्यामध्ये मुलांचे मार्क्स वाढू शकतात, त्यालाही आपण चॅलेंज करू शकतो. त्यानंतर बाबा एखादा प्रश्न चुकीचा आहे त्यांच्या आन्सर कीमध्ये, ते इकडे आपल्याला कळते त्यांच्या आन्सर की इथं आहे, याच्यावरती आपण बघू शकतो आणि त्या आन्सर कीलाही चॅलेंज करू शकतो. जर आपल्या व्हिडिओमधून क्लॅरिटी आली असेल तर सी टाईप करू शकता कमेंट बॉक्समध्ये, आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे पण टाईप करू शकता. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण आणतच असतो, आणि अजून भविष्य ई काउन्सिलिंग बद्दल जे काही महत्त्वाच्या अजून गोष्टी आहेत त्या आपण आणत राहणार आहोत. मुलांचे लाईव्ह क्लासही आपले पूर्ण ऑनलाईन पद्धतीत चालवत असतात, तेही तुम्ही तिकडे पाहू शकता लाईव्ह सिस्टीम मध्ये जाऊन त्या युट्यूबच्या. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला 100% कमेंट करा, लाईक करा, ज्याला खरी गरज त्याच्यापर्यंत आपण शेअर करू शकता. थांबूया आपण या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.